सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धरामेश्वर महाराज यात्रेचा आजपासून शुभारंभ झालाय। सिद्धरामेश्वर महाराज यांच्या यात्रेला 900 वर्षांची परंपरा आहे। या पार्श्वभूमीवर सोलापुरामध्ये हिरेहब्बू वाड्यातून मानाच्या 7 नंदीध्वजांची मिरवणूक काढली जाते। या मिरवणुकीत हजारोंच्या संख्येने भाविक दाखल होतात। सोलापूरसह इतर राज्यातूनही मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी येत असतात, त्यामुळे या यात्रेला विशेष महत्त्व आहे। मानकरी म्हणजे फडी मानकरी पहिली काठी सोमनाथ जगदेव मेंगाणे ह्याला पहिला कमरेत घालतात। पहिली काठी त्याला उचलून दिल्यावर बाकीचे सगळे काठ्या उचलले जाते आणि ही काठी असंच सोन्या दत्त चौक सोन्या मारुती मार्गे शुक्रवार मार्गे सिद्धेश्वर देवळात जाते। सिद्धेश्वर देवळात जाऊन तिथं सगळे काठ्या उभारले जाते। तिथं विडाचं जे काय मान असेल ते विडेकर मानकऱ्यांना दिलं जातं। मग तिथं झाल्यावर की मग 68 लिंग प्रदर्शन 21 किलोमीटरचं आहे। 68 लिंगाचं सर्व 68 लिंग प्रदर्शन करून संध्याकाळी ठीक नाही म्हणलं तर 9 ते 10 वाजेपर्यंत तिथं मग मार्गस्थ मल्लिकार्जुन देवळात शेवट 68 लिंग आहे, तिथं येऊन आपलं समाप्ती होतं। मग दुसऱ्या दिवशीचा दुसरा कार्यक्रम अक्षदाचा कार्यक्रम। सोलापूरचे ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रेचा शुभारंभ आज झालेला आहे। पाहायला गेलं तर अशा पद्धतीने मानाचे जे 7 नंदीध्वज आहेत ते एक समान आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। हे चित्र फक्त न्यूज 18 लोकमतवर आपण पाहू शकतो, कारण सोलापुरातील सिद्धेश्वर महाराजांची जी यात्रा आहे त्यांच्या 68 लिंगांची स्थापना केली होती। त्या 68 लिंगांच्या स्थापनेनंतर त्यांना तैल अभिषेक घालण्यात येतो असतो, त्याचीच कुठेतरी परिक्रमा आहे ती आता सुरू झालेली आहे। पहिला गेलं तर सिद्धेश्वर महाराजांची जी दिंडी आहे ती प्रथम असते, त्यानंतर पहिल्या आणि दुसऱ्या मानाच्या ज्या नंदीध्वज आहेत एका मागोमाग सोलापूर शहराच्या विविध भागात ज्या 68 लिंग आहेत त्यांना तैल अभिषेक घालण्यासाठी आज दिवसभर प्रवास करत असतात। त्यामुळे कुठेतरी सोलापूर शहरातील जे 900 वर्षांचीहून अधिक परंपरा आहे ती या ठिकाणी जोपासताना पाहायला मिळत आहे। आणि जे भक्त आहेत ते पांढऱ्या पोशाखात बाराबंदी जो पोशाख आहे तो पोशाख घालून या ठिकाणी सहभागी होत असतात। त्यामुळे सोलापूर शहरातील जी सिद्धेश्वर नगरी आहे ती कुठेतरी आता गजबजलेली आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। त्यामुळे सोलापूर शहराचे जे ग्रामदैवत आहे सिद्धरामेश्वर महाराज यांच्या यात्रेला आजपासून सुरुवात झालेली आहे आणि उद्या महत्त्वाचा म्हणजे अक्षता सोहळा पार पडणार आहे। याच नंतर जर पाहायला गेलं तर 4 दिवस ही जी यात्रा आहे ती पार पडणार आहे। कॅमेरामन अनिल कांबळेचा प्रीतम पंडित, न्यूज 18 लोकमत, सोलापूर। लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असणाऱ्या कराड तालुक्यातील श्री क्षेत्र पाली इथल्या श्री खंडोबा यात्रेचा मुख्य दिवस होता। आज श्री खंडोबा आणि देवी म्हाळसा यांचा विवाह सोहळा 5:45 गोरोज मुहूर्तावर पार पडला। शनिवारी हा लग्न सोहळा पार पडला। श्री खंडोबा आणि देवी म्हाळसा यांचा विवाह सोहळा शनिवारी 5:45 गोरोज मुहूर्तावर पार पडला। यावेळी लाखो संख्येने या लग्न सोहळ्याला भाविक उपस्थित होते। तारळी या नदीपात्रातील वाळवंटात हा लग्न सोहळा झाला।